पाटीलचा वार, चेंडू सीमा पार 4. धन्यवाद डीजे. यशाचा मार्ग सोपा नाही, पण जिद्दीने चालत राहिला तर प्रत्येक टप्पा तुमचं स्वागत करत असतो. आणि टप्प्यात चेंडू आला आणि स्वागत केलं गोलंदाजाचं बॅटरनं. पहिल्याच चेंडूवर पहिला बार आणि चेंडू सीमा पार होत असताना आपण पाहिला गोलंदाज फैजान पुढील चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस हा ट्रॅकर होता. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. संधी होती अमोल पाटीलला एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक 5 या अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय. चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवर 5 जमा केले आहेत. स्ट्रायकिंगला यश पाटीलला आपण या इनिंगमध्ये पहिल्यांदा पाहतोय. तिसरा चेंडू फेस करेल गोलंदाज फैजान आपण पाहतोय कॅमेरा एंड कडून सज्ज होताना. गोलंदाज तयार. यावेळेस फुल टॉस इनफिल्डच्या वरनं खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय डीप कव्हर क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय बीमर नो चेंडू. धावा मिळतात फलकावर. धावसंख्या 5च्या बढतीनं दुहेरी अंकामध्ये जात असताना 10 या अंकावर. फ्रीटचा चेंडू असेल, मुभा असेल बॅटरला यश पाटीलला. यावेळेस बॅटची एज आहे. शॉर्ट टर्न मध्ये चेंडू निघून चाललाय. थोडस बॅकअप खूप महत्वाचा आहे आणि बॅकअप यावेळेस बबलू यांच्या माध्यमातून. दोन धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटरीला आपण पाहिलं 2 धावेंनी धावफलक 12 या अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बबलू यांचं. ज्या पद्धतीनं बॅकअप खूप महत्वाचा असतो मैदानाच्या आतमध्ये आणि तो बॅकअप खऱ्या अर्थानं त्या क्षेत्ररक्षण माध्यमातून पाहायला मिळाला. गोलंदाज फैजल पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. खोलवा टप्प्याचा चेंडू पासून दूर राहिले यश पाटील. आणि ज्या पद्धतीने पाहिलं तर क्रिकेटच्या बेसिकवर फलंदाजी केली तर तुमचे स्ट्रोक सुद्धा चांगले बघायला मिळत आहेत आणि एक चांगले क्रिकेट प्रेक्षकांना सुद्धा. परंतु त्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला नाही यश पाटीलचा. यावेळेस काय घडलंय? अजून एक बीमर चेंडू हाताला गेलाय. यष्टी रक्षकाच्या वरून चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आणि नो बॉलचा इशारा बीमर. एकंदरीत या गोलंदाजाला मात्र बीमरची बिमारी लागली. 2 बीमर हाताळले गेलेत आणि या गोलंदाजाला मात्र या मॅच मध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. आणि आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर 3 गोलंदाज असे ठरलेत की 2 चेंडू बीमर हाताळले गेलेत. त्यानंतर त्या मॅच मध्ये त्यांना गोलंदाजी करू शकली नाहीत. आणि मागील मॅच मध्ये सुद्धा पाहिलं असेल साईगाव टीमच्या माध्यमातून युवराजला मात्र बीमरच्या माध्यमातून गोलंदाजी थांबवता आली. नवीन गोलंदाज यावेळेस सूत्र हाती दिले गेलेत. फरमान. आता फरमानला मात्र फरमान काढावं लागेल फलंदाजच्या विरोधामध्ये की फलंदाज इथून मात्र 30 हत्यार चालवतील. आतापर्यंत त्यांनी केले
तेच करावं लागतं जे तुम्हाला आवश्यकता आहे. फ्री हिटचा फायदा उठवेल का हा बॅटर यश पाटील? यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय आणि चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषा पार. हा येतोय यश पाटीलचा बार, चौकार. ट्वेंटी 21. धमाकेदार सुरुवात पाहायला मिळते ऐकावदेवी पिळणच्या टीमची. यावेळेस अजून एक देखणा स्ट्रोक. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूचा पाठलाग करतोय. त्या दरम्यान 2 धावा तर कंप्लीट केलेत. 2च धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला यश पाटीलला. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 23. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. दमदार सुरुवात पाहायला मिळते आई गावदेवी पिळणच्या टीमची. अमोल पाटील आणि यश पाटील ही सलामीची जोडी चांगली सलामी देत असताना पहिल्या ओव्हर मध्ये 23 बनवल्यात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. म्हटलं जातं ना, प्रत्येक पावलात नवा संघर्ष, नवा विजय. कारण थांबला तो संपला. आणि पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं. गोलंदाजी चुकीची झाली, बिमर हाताळले गेले आणि परिणाम आपल्याला पहिल्या षटकामध्ये फलकावर 23 धावा जोडत असताना आई गावदेवी पिळणच्या टीमला पाहतोय. चांगली फलंदाजी. आणि या मोसमामध्ये पाहिलं तर हा ज्युनियर गटातील संघ आहे, परंतु चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जसे जसे तुम्ही अनुभव घेत जाता तसं तसं मात्र अनुभवातून शिकत जात असता, ते दाखवत असताना यावेळेस आडव्या बॅटने फाईन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. एकच धाव इथे मात्र कंप्लीट करत असताना स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना आपण पाहतोय यश पाटील. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली यश पाटीलची. एके धावेने धावफलक पुढे जात असताना 24 म्हणजे 24 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेले. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरा चेंडू टाकण्याकरिता सोनू. यावेळेस इनफिल्डच्या वरनं, परंतु प्रोटेक्शन दिलं गेलंय डीप मध्ये. प्रोटेक्शन होतं मात्र क्षेत्रकाच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय यश पाटीलचा बार, चेंडू सीमारेषा पार. धन्यवाद. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 28-28. स्वप्न मोठी ठेवा आणि त्यांना काटण्यासाठी धैर्य आणि चिकाटी ठेवा. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला ऑन साइडला ढकललं गेलंय. एका धाबेकरिता स्ट्राईक रोटेट केली जाते आणि जेव्हा तुम्ही स्ट्राईक रोटेट करता तेव्हा मात्र भागीदारीला खूप महत्व असतं. आणि ही भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहतोय 29 आतापर्यंत जमवली गेली. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय. क्षेत्ररक्षक होता मात्र दर्शक बनलाय. चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार. हा येतोय अमोल पाटीलचा ब्लास्ट धमाका षटकार. धावफलक 35. यावेळेस टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. संधी होती गोलंदाजाला. कलेक्शन झालं असतं तर मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु जर तरला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये. तुमचं कौशल्य, तुमची मेहनत मात्र मोजली जाते, बघितली जाते.
सिंगलच्या बढतीनं धावफलक 36. गोलंदाज तयार सोनू यश पाटीलच्या विरोधात. यावेळेस आडव्या बॅटने स्ट्रोक खेळायचा होता. शरीरावर वेध घेणारा हा चेंडू. कुठली धाव यावेळेस घेता आले नाही यश पाटीलला. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 36. 2 ओव्हरचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय. 2 ओव्हर मध्ये बनवल्यात 36 धावा. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि आजच्या दिवसात रोहन पाटील पाहिलं तर फलंदाजांनी मात्र चांगली फलंदाजी केली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजच राज राहिला होता. परवडला नसतं ना. नाही 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 25,000 एकाच त्यांना उडणं लगेच. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 बनवल्या गेलेत. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. या सलामीवीरांच्या माध्यमातून चांगली सलामीवीर भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील सर्वात जास्त भागीदारी पाहायला मिळते 36 धावांची सलामीवीरांच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. कमी गतीचा उंची कमी त्यानंतर मात्र एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलेत दोन्ही बॅटर. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 38 धावा. मोठा उच्चांक गाठला जाईल या मॅच मध्ये असं वाटतं. पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत 38 धावा जमवण्यात आल्यात. अजून 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. एकच धावावर समाधान मानावं लागलं. डीप मधून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी चांगली झाली. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 39. यश पाटील स्ट्राइक एंडला. यावेळेस गती कमी होती तेच ओळखलं यश पाटीलने. ऑफ साइडला हा स्ट्रोक खेळत असताना डीप मध्ये चेंडू निघून चाललाय. एक धाव तर कंप्लीट झाली. फेकी होईपर्यंत दुसरी धाव कंप्लीट करत असताना यश पाटीलला आपण पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना 41. चांगली धावसंख्या. आणि जेव्हा जेव्हा पार्टनरशिप चांगली होते ना तेव्हा उच्चांक मात्र मोठा गाठला जातोय. आणि तेच करत असताना आपण पाहतोय हे दोन्ही बॅटर. गोलंदाज प्रयत्न करतायत. यावेळेस चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. डॉट चेंडू जरूर आलाय. प्रयत्न करावा लागतील. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला जुगारून मात्र काय करायचंय ते मात्र गोलंदाजाने करावं लागेल. आतापर्यंत कुठलाही विकेट गमावला नाहीये परंतु प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश येणार नाहीये. परंतु यश पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस अलॉन द कार्पेट ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. नॉन स्ट्राइक एंडकडे फेकी झाले. फेकी थोडीशी वाईट पाहायला मिळाली. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना यश पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 धावेने धावफलक 43 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 43. अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं. एकच धावावर समाधान मानावं लागले यश पाटीलला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 44. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 44. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना आई गावदेवी पिळंजे टीम किंग मेकर मापोली टीमच्या विरोधात. परंतु आतापर्यंत कुठली विकेट गमावली नाहीये. अंतिम षटकामध्ये मात्र विकेट संपादन करावं लागेल. धावा रोखाव्या लागतील नाहीतर 50 पेक्षा जास्त धावा एक मोठं टोटल किंग मेकर मापोली टीम समोर उभं राहू शकतंय. परंतु ते रोखायचं असेल तर या ओव्हर मध्ये विकेट हे महत्वपूर्ण फॅक्टर ठरू शकतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय बबलू. त्याच्या विरोधात यश पाटीलला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली या दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून.
44 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुढे सरसावून फुलटॉस घेऊन चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळत असताना एके धावेसाठी एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 45 अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या इनिंग मध्ये. यावेळेस बॅटची एज आणि पहिला विकेट गमावला जातोय. अमोल पाटीलला मात्र माघारी परतवलं गेलंय. लागणारा हा पहिला धक्का आई गावदेवी पिळंज टीमला. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना आपण पाहतोय यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करत असताना शुभमला आपण पाहतोय. तर मात्र स्ट्राईक एंडला यश पाटील. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना यावेळेस काय घडलंय, गती कमी होती त्यामध्ये अडकवलं गेलं आणि चेंडू सरळ एष्ट्यावर आदळला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय आणि शुभम याची खेळी होते संपुष्टात. विकेट. मयूर पाटील आपण पाहतोय ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलेत. तिसरीचा प्रयत्न होईल का, परंतु 2 धावावर रोखलं जाते. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 49. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंग मध्ये आई गावदेवी पिळंजे टीमने बनवल्यात 49 कराव्या लागतील किंग मेकर मापोले टीमला. पुढील 2 टीमला मी इन्व्हाइट करेन टॉस बॉक्स मध्ये. जय बजरंग पारिवली टीमचा कॅप्टन आणि जय वागोबा लाभ टीमचा कॅप्टन. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच नाणेफेक कक्षात टॉस करण्यासाठी यायचं आहे. खूप चांगली बॅटिंग राहिली पहिल्या सत्रामध्ये. अमोल पाटील, यश पाटील. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 23 जमवल्या होत्या. त्यानंतर मात्र अंतिम 3 षटकामध्ये फक्त 26 धावा जोडते आल्या आणि 49 धावांपर्यंत मजल मारता आली. जय बजरंग पारिवली टीमचा कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नाणेक कक्षामध्ये या. जय वागोबा लाभ टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. धन्यवाद. जयेश पाटील आपल्यासोबत जोडले जात आहेत.
त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. नाण्याची ओळख प्रथमतः आपण करत आहोत देपोली बिग बॅश 25. तर नाण्याची दुसरी बाजू BS भूमिक स्पोर्ट्स. जय वाघोबा लाभ टीमचा कॅप्टन कौल देतोय. BS असा कॉल. नाण्याची बाजू जय बजरंग पारील टीमच्या बाजूने लागली. धन्यवाद जयेश पाटील. टॉस जिंकलाय. एकंदरीत आजचा दिवस पाहिला तर फलंदाजीसाठी चांगला राहिलाय. टॉस जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण निवडत असताना जय वाघोबा लाभ या मोसमामध्ये चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिले. त्या टीमला किती धावांमध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कोणाकडून अपेक्षा असतील या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल? 40+ पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि अनिकेत आहे, अक्षू आहे, मी आहे, ते रोखण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग करत असताना चेस करावं लागेल. कोणाकडून अपेक्षा असतील? प्रथम बॅटिंग करत असताना लाभ संघावर कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल. अनिकेत आहे, राकेश आहे, भावेश आहे, दीप आहे. शेवटचा प्रश्न आहे, आयोजन नियोजन या बिग बॅश देपोली 2025 मध्ये खेळताना कसं वाटतं? खूपच सुंदर वाटतोय आणि आयोजन नियोजन तर खूपच चांगलं आहे. धन्यवाद. जय वाघोबा लाभ टीमचा कॅप्टन. टॉस हारलाय, प्रथम बॅटिंग करायची. आज फलंदाजीसाठी पूरक ठरले खेळपट्टी. बॅटिंग करत असताना किती धावांमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल? कोणाकडून अपेक्षा असतील? या मोसमात चांगला खेळ तुमच्याकडून राहिलाय. 50+ कोणाकडून आहेत, अजून पोरं येतात. धन्यवाद. खूप चांगली बाईट्स पाहायला मिळाली जय वाघोबा लाभ टीमच्या माध्यमातून. टॉस जिंकलाय जय बजरंग पारिवली टीमने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद व्हाईसाहेब पिळंजे. सुनील पाटील पहिल्या चेंडूवरती एक धाव जोडली गेली. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुढचा चेंडू एक दर्जेदार फटका खेळण्याचा प्रयत्न, कारण की जमवण्याकरता आणि कमवण्याकरता इथून मात्र आहे. आपण पाहतोय किंगमेकर मापोली संघासमोर 51 धावांचं लक्ष, 50 धावांचं लक्ष आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत जर आपण विचार केला तर निश्चितच एकच धाव आतापर्यंत फलकावरती जोडली. यावेळेस मात्र प्ले अँड मिस निघून गेला चेंडू. आपण पाहतोय फलकावरती एकंदर एकच धाव आतापर्यंत जोडली गेलेली आहे. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जमेची बाजू जर आपण पाहिली तर इथून मात्र निश्चितच कृतिक चांगली गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांकरता जाऊन देत नाही फलंदाजाला. फलंदाज मतिउल्ला आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय फलंदाज शौरत. असे हे दोन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती फलंदाजी करताना. एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले. 2 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. मंद मंद गतीने इथून मात्र धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. यापुढील होणारा सामना जय बजरंग पारिवली संघ, त्याच्या विपक्षामध्ये जय वाघोबा लाभ, या दोन संघांचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यानंतर यावेळेस मात्र आपण पाहतोय फलकावरती धावा जोडल्या गेल्या तर 3. यापुढील चेंडू यावेळेस मात्र गती परिवर्तन, अतिशय देखणा चेंडू, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पण फुटवर्कचा अभाव इथून मात्र निश्चितच जाणवला. आणि त्या कारणास्तव इथून मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक चांगली गोलंदाजी इथून मात्र करताना आपण पाहतोय. गोलंदाज कृतिकेला षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि फक्त 3 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 47 धावांची इथून मात्र गरज आहे. बघूया या 18 चेंडू आणि 47 धावा कशा रीतीने पूर्ण होतील येणाऱ्या या 18 चेंडूंमध्ये. अगदीच जर आपण पाहिलं तर महत्वाची गोष्ट ती आहे इथून मात्र फलंदाजी करण्याकरता फलंदाजांना इथून मात्र एक चांगली फलंदाजी, हवाई यात्रा, हवाई सफर इथून मात्र निश्चितच करावी लागेल. नवीन फलंदाज गिरीश फलंदाजी करता आलाय. बॅटिंग स्थानवर गोलंदाजी करता आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल.
देपोली गावाच्या एंड कडनं इथून मात्र गोलंदाजी करतोय गिरीश. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शौरत याला. मतिउल्ला स्ट्राईक वरती आहे आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. इथून मात्र चेंडू आदळतोय. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा जोडल्या जातील त्या 2. व्हाईट +1. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या अंकावरती. किंग मेकर मापोली टीम, दोनों बल्लेबाजों से गुजारिश है अंपायर को कोई भी आपको इशारा नहीं करना है, इस बात का ध्यान रखें. ये टूर्नामेंट लाईव्ह शुरू है. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र प्रहार तर चांगला झाला, 1च धाव मिळेल. फैसल उर्फ बबलू मात्र कोणत्या क्रमांकावरती फलंदाजी करता येत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 6 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 44 धावांची अजूनही गरज आहे. युवा खेळाडूंना प्रेरणा देत इथून मात्र संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. फैसल उर्फ बबलू यांच्या नेतृत्वाखाली चेंडू रिकॉशियस होतोय, निघून चाललाय चेंडू खेळाडू कक्षाकडे. डिक्लेअर झोनच्या स्वरूपामध्ये इथून मात्र धावा मिळत आहेत. धावा फलकावरती आपण पाहतोय ती 8 या अंकावर. 8 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. फटके चांगले आहेत, पण फटके मारण्याकरता इथून मात्र टॉप एज, लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 2 चेंडूच्या खेळाअखेर 8 धावा फलकावरती आहेत. मोठ्या फटक्याकरता जाण्याकरता इथून मात्र शॉर्ट सिलेक्शन त्याहूनही तितकंच महत्वाचं असणं बंधनकारक आहे. यावेळेस मात्र शॉर्ट ऑन पोल अँड सक्सेसफुल. निघून जाईल चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. देखना चौकार. फलकावरती 12 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. इथून मात्र मिनी हेलिकॉप्टर ड्राईव्ह निघून चालला चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी जर मात्र आपण पाहिली तर यष्टीरक्षकाच्या बाजूने करण्यात आली आणि त्या वेळेमध्ये फलंदाजांनी संधीचं सोनं केलं. धावा जोडल्या गेल्या तर एकंदर 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती. 14 या अंकावरती चेंडूंचा खेळ झाला. एकंदर 4. अजूनही या षटकामध्ये जर आपण विचार केला तर निश्चितपणाने एक गोष्ट मात्र उल्लेखनीय, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर मात्र निश्चितच येणाऱ्या वेळेमध्ये चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करताना या षटकामध्ये दुसऱ्या षटकाच्या अखेरपर्यंत एक चांगली धावसंख्या ही पाहायला मिळू शकेल. पण जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाहीये. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. अवांतर 1 धाव. 15 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकेरी धावांनी अवांतर स्वरूपामध्ये धावफलक हलतं राहिलंय. ही मात्र जमेची बाजू म्हणावी लागेल किंग मेकर मापोली या संघाला. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पुढचा चेंडू. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची हाताळणी आणि 2 षटकाच्या अखेर नंतर फक्त आणि फक्त 15 धावा फलकावरती आपल्याला या पाहायला मिळत आहेत. निश्चितच 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. चेंडू गणिक 3 धावांची सरासरी राखणं इथून मात्र महत्वाचं आहे. गोलंदाज यश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. षटक क्रमांक 3 त्याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण विचार केला तर अगदीच यश याने चांगली फलंदाजी केली होती. 26 धावांची खेळी त्यांनी साकारली. 13 चेंडूचा सामना करत 4 चौकार लगावले आणि त्याच्यानंतर त्याला अमोल याने सुद्धा चांगली साथ दिली. 7 चेंडूमध्ये 16 धावांची इनिंग मात्र त्याने पेश केली. 12 चेंडू 35 धावांची गरज. गोलंदाज तयार.
बरिंग मार्क वरती. यावेळेस मात्र चेंडू बॅटला स्पर्श करत निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. दरम्यान हरण्या बादशाह चषक 2025 चे फोकस मॅन आपण पाहतोय. चेतन पाटील यांचं आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे बिग बॅश धमाका देपोलीमध्ये. वळूया आपण सामन्याकडे. तत्पूर्वी चेंडूची हाताळणी योग्य रीतीने योग्य पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू गणित जर आपण पाहिलं तर निश्चितच धावफलक स्थिरावलंय. फलकावरती फक्त आणि फक्त 15 धावा आहेत. जे आता मात्र प्रत्येक चेंडू गणित 4 धावा करणं बंधनकारक असणार आहे किंग मेकर महापोली या संघाला. फैसल उर्फ बबलू अजूनही मागच्या क्रमवारीमध्ये राहिलेत. अनुभवाची खाण मात्र त्यांच्याकडे आहे. त्याचा वापर मात्र होताना दिसत नाहीये. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅटच्या आतली कडा. धावचीची संधी आणि अखेर यशच्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद. विकेटचं पतन. दरम्यान आपण पाहतोय फलंदाज नवीन फलंदाज बबलू फलंदाजी करता आलाय. फैसल उर्फ बबलू यांना आपण पाहतोय आताच्या क्रमवारीमध्ये फलंदाजी करण्याकरता. पण नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फटका तर चांगला. एकच धाव जरूर मिळेल आणि अगदीच मजबूत देहयष्टी आहे. पण पावलांचा वापर मात्र हळूवार सावकाश पद्धतीने इथून मात्र केला जातोय. काही वेळापूर्वी असं वाटलं होतं की फैसल उर्फ बबलू जायबंदी होत आहेत की काय, कारण की मैदानामध्ये थोडस अडथळा होता. यावेळेस मात्र चेंडू खेळायचा होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये निघून चाललाय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एकच धाव आणि अखेर डोक्यावरती हात दिला जातोय बबलू यांच्या माध्यमातून, कारण की षटकाराकरिता जाण्याचा प्रयत्न होता पण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट चे मानकरी राहिले होते भवेश पाटील. यावेळेस मात्र चौकार. नशिबाची साथ. धावा मिळत आहेत ते 4. हरण्या बादशाह चषकचे फोकसमॅन चेतन पाटील मैदानाच्या मुख्य मंचाच्या बाजूला इथून मात्र उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या नंदीवरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या सन्मानार्थ असलेली स्पर्धाचं आयोजन हे मागच्या 24, 25, 26 या व्यस्त शेड्यूल मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. एकंदर धावसंख्या झाले फलकावरती आपण पाहतोय चौकाराच्या मदतीने 21 या अंकावरती आणि 6 चेंडू आणि आता मात्र कमावण्याकरता आहेत त्या धावा मात्र 29. फैसल उर्फ बबलू स्ट्राईक वरती आहेत. गोलंदाज यत्नेश मात्र गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. बॅकवर्ड झोन आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मात्र 2 धावा आहेत. तिथून मात्र पायचीची अपील पण यशच्या सोडून जाणारा चेंडू. 2 गोष्टीवरती इथून मात्र पाहिलं जातं. अचूक टप्पा आणि त्यानंतर चेंडूची उंची, या 2 गोष्टीचं मूल्यमापन केलं जातं आणि त्यानंतर मात्र पंच आपला जो निर्णय आहे तो आपल्यापर्यंत आमच्यापर्यंत सोपवतात आणि तो अखेरचा असतो. यावेळेस मात्र फैसल यांच्या बॅटमधनं चेंडू निघून चाललाय. आपण पाहतोय चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फाईन ट्रॅव्हल होताना मिळतील धावा 4. देखना सुरेख चौकार.
म्हणावाच लागेल, कारण की चेंडू वळण घेताना आपल्याला पाहायला मिळाला. सामना इथून मात्र मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय पिळंजे संघाकरता. इथून मात्र उशीर झालाय. फटका जरूर चांगला सजवला गेला, पण झेलबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज फैसल याला माघारी धाडलं गेलं. नवीन फलंदाज फलंदाजी करता आलाय. फलंदाज साहिल. धावसंख्या आहे फलकावरती 28 धावा, 28 रन्स ऑन दी बोर्ड. सुमित माळी आमच्या समवेत जॉईंट होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न, पण सामना मात्र काहीसा एकतर्फी होताना आपण पाहतोय आणि अगदीच हळूवार पद्धतीने सामना इथून मात्र पुढे सरकण्याचा प्रयत्न जरूर होतोय आणि एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अखेर एकूण 3 चेंडूचा खेळ पूर्ण करायचा आहे गोलंदाजाला. आणि एक वैयक्तिक आमचा अनुमान आहे, फैसल उर्फ बबलू यांनी जर सराव आपला कायम ठेवला तर पुन्हा एकदा तोच जलवा, जुना जलवा त्यांचा कायम निश्चितच पाहायला मिळेल. पण सदर आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. यावेळेस मात्र सामना संपलाय आणि अगदीच या सामन्यावरची जी पकड आहे ती आपण दुसऱ्या षटकापासून मजबूत होताना आपल्याला पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज जे आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. कैलासवासी मदनप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ रोशन पाटील यांच्या वतीने आपण पाहतोय. अंबाडी मोबाईल शॉपी यांच्या वतीने आणि कृष्णा स्वीट अनगाव यांच्या वतीने आपण जर पाहिलं तर महत्वाची गोष्ट ती म्हणजे स्वीट बॉक्स. 1 विकेट आणि एकंदर 26 धावांची खेळी साकारली. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला जे पाहायला मिळाले ते नाव आहे मॅन ऑफ द मॅचचं नाव आहे यश. थँक्यू सो मच फैसल उर्फ बबलू, आपण वेळात वेळ काढून संघाकरता उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेमध्ये आपली बिग बॅश धमाकामध्ये आपली उपस्थिती दाखवली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद रोहनजी पाटील. तर आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. खूप चांगली बॅटिंग राहिली पहिल्या इनिंगमध्ये. 26 धावांची खेळी राहिली आणि गोलंदाजी करत असताना 6 धावा देऊन 2 विकेट्स मिळवल्या. तो यश पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कर्ता. यश पाटील आपण यायचंय सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. मी जयेश पाटील यांना विनंती करतोय की आपण सामनावीराचा किताब आहे तो यश पाटील यांना सन्मानित करायचंय. खूप चांगली बॅटिंग राहिली या खेळाडूचा. मात्र या मॅच मध्ये डबल रोल राहिला आणि सन्मानित करत आहोत आपण यश पाटीलला मॅन ऑफ